नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश देवरे, अनुदानित आश्रम शाळा कुसुंबा. तर माझ्या प्रोफेसर दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी इयत्ता 11वी-12वी भूगोल या विषयाचे लेक्चर्स घेत असतो. तर आता आपण इयत्ता 11वीचे तिसरे जे चॅप्टर आहे अपक्षरणाची कारके, तर याचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. तर अपक्षरण ही प्रक्रिया समजून घेण्याआधी याच्या आधीची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे विदारण. आता असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये की माउंटेन्स आर नॉट रिमेन माउंटेन्स, किंवा पर्वत हे पर्वत राहत नाही. तर पर्वत का राहत नाही, ते छोटे छोटे होत जातात. म्हणजे कोणती प्रक्रिया त्यांच्यावर होत जाते, तर ती आहे विदारणाची प्रक्रिया. विदारण म्हणजे काय की एखादे जे भूपृष्ठ असते, या भूपृष्ठाची झीज होत जाते, ते कमी कमी होत जाते. म्हणजे काय, भूपृष्ठावरील जे खडक असतात ते खडक काय होतात, तुटतात किंवा फुटतात. त्यांचे विलगीकरण होते, विघटन होते आणि त्यांचे छोटे छोटे पार्ट्स होतात, तुकडे होतात. आणि ते तुकडे काय असतात, ती विदारण ही प्रक्रिया खडकांचे तुकडे होणेही असते. पण ते खडकांचे तुकडे त्याच जागेवर पडलेले असतात. मग ती विदारण झाल्यानंतर पुढे अपक्षरण सुरू होतं. अपक्षरण सुरू होतं म्हणजे काय, ते खडकांचे तुकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांना एक काही माध्यमांच्या आधारे, मग ते माध्यम म्हणजेच कारके. कारके म्हणजे काय, कार्य करणारे घटक. हे कारक किंवा माध्यम कोणती असतात, तर नदी आहे, सागरी लाटा आहे, हिमनदी आहे, किंवा वारा आहे, भूजल आहे. हे जे कारक असतात, या कारकांच्या साह्याने हे जे भूरूप म्हणजे हे जे खडकांचे तुकडे असतात, हे एका ठिकाणाहून त्यांच्यावर प्रक्रिया होते. म्हणजे विलग त्यांना करणे किंवा उचलणे, हलविणे, वाहून नेणे, त्यांना एका दुसऱ्या ठिकाणी संचयन करणे. तर ही या अपक्षरणाची भूरूपे आणि संचयनाची भूरूपे अशी वेगवेगळी भूरूपं त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि ही जी भूरूपं निर्माण होत असतात, या भूरूपांजवळ जे गावं वसलेले असतात, त्या गावांना या भूरूपांवरनं त्या ठिकाणी नावं दिली गेलेली असतात. ते आता आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर जे पेज दिसतंय पुस्तकाचं, त्याच्यामध्ये एक पॉपअप विंडो दिलेली, ती आहे सांगा पाहू. त्या ठिकाणी दिलं आहे की महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची नावे ही भूरूपावरून दिली आहेत. ती जी अजून इतर नावं आहेत महाराष्ट्रातली भूरूपांवरून दिलेली, ती तुम्ही शोधायची आहेत आणि ती नकाशामध्ये त्या ठिकाणी दाखवायची आहेत आणि त्याच्याशी कोणतं भूरूप संबंधित आहे हे त्या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. तर या ठिकाणी बघा, जर आपण बघितलं तर काही त्यांनी नावं दिले आहेत. उदाहरणार्थ स्थळाचे नाव, त्याच्याशी संबंधित भूरूप आणि त्यांचं स्थान आहे. पहिलं दिलं आहे त्यांनी रेवदंडा. तर हे रेवदंडा कोणत्या भूरूपाशी संबंधित आहे, तर वाळूच्या दांड्याशी हे रेवदंडा संबंधित आहे. आणि ते कोणत्या, त्याचं स्थान कुठे आहे, तर रायगड महाराष्ट्रामध्ये त्याचं स्थान आपल्याला दिसून येतं. दुसरं आहे गणपतीपुळे. तर हे कशाशी संबंधित आहे, पूर्णाशी संबंधित आहे. आणि ते आपल्याला कुठे दिसून येतं, तर रत्नागिरी जो जिल्हा आहे त्या रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते आढळतं. तिसरं आहे प्रवरा संगम. तर प्रवरा हे कशाशी संबंधित आहे, तर दोन नद्यांचा संगम त्या ठिकाणी झालेला आहे, त्याच्याशी ते संबंधित आहे. आणि कोणत्या दोन नद्या आहेत त्या, तर त्या ठिकाणी प्रवरा नदी आणि गोदावरी. प्रवरा नदी गोदावरीमध्ये मिळते आणि ती संपते त्या ठिकाणी. तर या दोन नद्यांचा संगम अहमदनगर महाराष्ट्रामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने हे जे भूरूपं तयार होतात, तर हे वेगवेगळ्या कारकांमुळे हे भूरूपं तयार होतात. आणि याच्यामध्ये विलग करणे, उचलणे, वाहून नेणे, या ज्या प्रक्रिया आहेत, या प्रक्रिया त्या ठिकाणी घडत असतात. तर विलग करणे, वाहून नेणे, उचलणे, या ज्या प्रक्रिया आहेत, या ज्या कारकांच्या माध्यमाने होत असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे कारक असतात. काही प्रक्रिया ज्या असतात, या प्रक्रियांमध्ये जे कारक असतात, त्या कारकांमध्ये ठराविक विशिष्ट प्रक्रिया घडत असतात आणि त्या प्रक्रियांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यासाठी जे आपलं पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये काही आकृत्या त्या ठिकाणी दिल्या आहेत, कोणते कारक आहेत ते दिले आहेत आणि कोणत्या प्रक्रिया घडतात, त्या कशा घडतात, याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आता या पहिली जी प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेमुळे
ही अपक्षरणाची क्रिया घडून येते. त्याच्यामध्ये पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे उखड. उखड म्हणजे काय? की ही या अपक्षरण प्रक्रियेचं कारक हिमनदी आहे. फक्त हिमनदीमध्येच ही क्रिया घडून येते. तर काय होतं की ज्या वेळेस या ठिकाणी बघा, ही हिमनदीचा जो तळभाग आहे, या तळभागावर असा एक हा दगड आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि वरून हिमनदी ही पुढे सरकते. तर हिमनदीमधला जो बर्फाचा प्रचंड दाब असतो, त्या दाबामुळे जो बर्फ सरकत असतो त्याचा दाब या दगडावर पडतो आणि परिणामी काय होतो की हा जो तळभाग असतो इथून हा दगडाचा पार्ट काय केला जातो, उकडून पुढे फेकला जातो आणि या तळावरून किंवा हे जे हिमनदीचे काठ असतात त्या काठावरून जे पुढे आलेले जे दगड असतात हे सुद्धा दगड उकडून पुढे फेकले जातात. या प्रक्रियेला उखड ही प्रक्रिया त्या ठिकाणी आपण म्हणत असतो. आणि ज्यावेळेस हिमनदीची रिट्रिएशन किंवा माघार होते त्यानंतर जो तळाकडचा जो भाग असतो तो भाग आपल्याला ओबड झालेला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर जर पुढची प्रक्रिया आपण त्या ठिकाणी बघितली तर या प्रक्रियेचं नाव आहे अपघर्षण. आता घर्षण या ठिकाणी होत असतं. आता घर्षण या ठिकाणी कसं होत असतं, तर ज्यावेळेस नदी, आता हे जे याचे कारक आहेत, वारा हे जे कारक आहे, हिमनदी आहे, सागरी लाटा आहे, यांच्यामध्ये ही अपघर्षणाची प्रक्रिया त्या ठिकाणी होत असते. आता नदीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया घडून येते. ज्यावेळेस नदी वाहत असते त्यावेळेस नदी वाहत असताना त्या नदीमध्ये जे काही बारीक बारीक खडकाचे तुकडे असतात, समजा ही नदी या ठिकाणी वाहते, या नदीमध्ये बारीक बारीक तुकडे असतात, हे अवसाद असतो, अवसादामधले कण असतात बारीक. अवसाद म्हणजे काय, गाळ असतो. आणि ज्यावेळेस हे बारीक तुकडे, हे पाणी या नदीमधून पुढे वाहत जातं त्यावेळेस हे बारीक कण जे असतात हे पृष्ठभागावर घासले जातात. जसं आपण फर्निचर करताना पॉलिश करत असतो त्यावेळेस पॉलिश करण्याआधी त्या पृष्ठभागाला आपण घासत असतो आणि घासल्यानंतर पॉलिश करतो. जे खरबरीत भाग जो होतो त्या पद्धतीचा भाग या ठिकाणी आपल्याला होत असतो आणि त्यानंतर तो पृष्ठभाग काय होतो, गुळगुळीत होतो. आणि जसा कारकाचा वेग वाढतो, जसं समजा नदीमधल्या पाण्याचा वेग जर जास्त असेल तर मोठ्या प्रमाणाचं अपघर्षणाची क्रिया त्या ठिकाणी ही घडून येत असते. त्यानंतर जर पुढचा मुद्दा आपण बघितला, पुढचा जर कारक हे आपण बघितलं तर ते आहे सन्निघर्षण. आता ही अपक्षरणाची प्रक्रिया सन्निघर्षण आहे आणि त्याचा जो कारक आहे तो कारक आहे वारा, सागरी लाटा आणि नदी. आता सन्निघर्षण म्हणजे काय? घर्षण म्हणजे घासले जाणे आणि सन्नी म्हणजे जवळ, एकमेकांना. तर एकमेकांना घासलं जातं म्हणजे नेमकं काय होतं की या प्रक्रियेमध्ये जर आपण विचार केला तर बघा, या ठिकाणी खडक आणि खडकांचे तुकडे ज्यावेळेस नदीमधून वाहत असतात, त्या वाहत असल्यानंतर काय होतात, हे खडकांचे तुकडे वाहत असताना एकमेकांना ठोकले जात असतात आणि ठोकले जात असतात आणि ते एकमेकांवर आपटून त्यांचे लहान तुकडे तयार होतात आणि ते रोलिंग होत असतात किंवा त्या पाण्याबरोबर वाहत जात असतात आणि त्याच्यानंतर काय होतं, त्या तुकड्यांचा आकार लहान होत जातो आणि त्या खडकाला गोलाई येत जाते. याचा आपण एक जर विचार केला, आपण म्हणतो नर्मदेचे गोटे, तर ते कसे असतात, गोल असतात. म्हणजे काय असतात, नर्मदा नदी अतिशय वेगाने वाहणारी नदी आहे आणि ते वेगाने वाहताना एकमेकांवर ठोकले जातात, घासले जातात आणि ते गोल गुळगुळीत होतात. तर ही सन्निघर्षणाची प्रक्रिया आपल्याला दिसून येते. आता सन्निघर्षण आणि अपघर्षण याच्यामध्ये काय फरक आपल्याला आढळतो, तर सन्निघर्षण जे असतं, अपघर्षण अपघर्षण जे असतं हे पदार्थाच्या वहनादरम्यान जे भूपृष्ठ असतं त्याला ते कण किंवा खडक घासले जात असतात. आणि सन्निघर्षण काय असतं, तर ते सन्निघर्षण वाहत्या पाण्यामध्ये एकमेकांना ते दगड ठोकले जातात आणि त्याच्यामधून काय होतं, ही प्रक्रिया त्या ठिकाणी घडत असते आणि ते जे खडक असतात ते गोल गुळगुळीत त्या ठिकाणी होत असतात. त्याच्यानंतर पुढची जर प्रक्रिया आपण बघितली तर ते आहे द्रावण किंवा सोल्युशन. आता हे जे मागच्या 3 प्रक्रिया बघितल्या ते मेकॅनिकल वेदरिंग आहे किंवा कायिक विदारण त्याला म्हणतो आणि द्रावण ही जी प्रक्रिया आहे ही रासायनिक प्रक्रिया त्या ठिकाणी असते. आता असं म्हटलं जातं की वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट, म्हणजे वा जे पाणी असतं पाण्यामध्ये सर्व पदार्थ काय होत जातात, विरघळत जातात.
मग ही जी प्रक्रिया आहे ही भूजल, नदी किंवा सागरी लाटा यांच्या माध्यमातून म्हणजे पाण्याच्या माध्यमातून ही प्रक्रिया घडत असते. आणि हे काय होतं की जेव्हा खडकाचे जे अपक्षरण आहे ते नदीतील काही जे जल त्या पाण्याच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस काही प्रकारचे खडक येतात त्यानंतर त्याचे आम्लामध्ये रूपांतर होते आणि ते जे खडक आहेत ते कमकुवत होतात आणि इतरत्र ते पाण्यामधले खनिज वाहून नेले जातात. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की चुनखडक जो आहे त्याच्यामध्ये ते पाणी गेल्यानंतर चुनखडक विरघळतो किंवा डोलोमाईट, वालुकाष्मा हे जे खडक आहेत ते त्याच्यामधले काही घटक हे विरघळतात आणि ते इतरत्र जाऊन त्या ठिकाणी सेटल होतात. तर हे जे अपक्षरण आहे तर हे जे किनारी भाग असतात त्या किनारी भागांमध्ये असे चुनखडक वगैरे असतात त्या ठिकाणी हे अपक्षरण खूप मोठ्या प्रमाणावर होत असतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर ते आहे पुढचं अपवहन. अपवहन हा सुद्धा केमिकल म्हणजे कायिक विदारणाचा प्रकार आहे. तर याच्यामध्ये काय होतं याचं कारक फक्त वारा आहे. ज्यावेळेस वाळवंटी प्रदेशामध्ये पूर्ण वाळू पसरलेली असते आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी मोठे भवर तयार होतात त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं की तिथले जे वाळूचे कण असतात हे वाळूचे कण त्या वाऱ्यामुळे काय होतात या ठिकाणी आपल्याला दिसतंय की हे भवर आला आणि हे वाळूचे कण त्याने उचलले आणि दुसरीकडे तो घेऊन जातो. परंतु त्या ठिकाणी काय तयार होतं असा खळगा तयार होतो. याला अपवहन खळगे सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर हा एक प्रकार आहे अपवहन. त्यानंतर जर पुढचा प्रकार आपण बघितला तर पुढचा प्रकार आहे वेधन. वेधन म्हणजे काय तर आता ज्यावेळेस आपण बघितलं असतं की एखादा खडक आहे, हा समजा एखादा खडक आहे, या खडकामधला हा जो पार्ट आहे हा मृदू खडकाचा आहे ना बाकी कठीण खडक असतो. तर ज्यावेळेस हा खडक म्हणजे एखाद्या नदीमध्ये असतो त्यावेळेस या खडकांच्या ठिकाणी इतर खडकांचे तुकडे अडकल्यानंतर त्या ठिकाणी ते थोडेसे फिरायला लागतात आणि हा खडक कमकुवत खडक जो असतो तो हळूहळू काय होत जातो त्याचं विदारण होत जातो किंवा झीज होत जाते आणि झीज झाल्यानंतर त्या ठिकाणच्या जो खडक असतो त्या ठिकाणी असा हळूहळू खड्डा तयार व्हायला लागतो आणि खड्ड्यामध्ये जे नवीन दगडगोटे येतात ते दगडगोटे असे फिरायला लागतात आणि त्या खडकाची अजून झीज त्या ठिकाणी करायला लागतात आणि ती झीज झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मोठं खळगा तयार झालेला दिसतो. या खळग्याला आपण त्या ठिकाणी रांजण खळगा असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि या नदीच्या पात्रामध्ये जो खळगा निर्माण होतो हा पुढे मोठा आणि खोलगट होत जातो, त्याला मडक्यासारखा आकार प्राप्त होतो. तर या प्रक्रियेला त्या ठिकाणी वेधन म्हटलं जातं. त्यानंतर वेधननंतर जर पुढची प्रक्रिया आपण बघितली तर ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे, ती म्हणजे अधोगामी अपक्षरण किंवा अनुलंब अपघर्षण. आता या अपक्षरणाच्या मेकॅनिकल वेदरिंग किंवा याला आपण कायिक विदारण म्हणतो, या 3 प्रक्रिया आहे अधोगामी, अभिशीर्ष अपक्षरण जे. आता अधोगामी अपक्षरण म्हणजे काय, अधोगामी म्हणजे काय, खालच्या बाजूने जाणार. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता बघा अधोगामी म्हणजे काय, दोन हे असतात दिशा असतात, एक ऊर्ध्वगामी असते म्हणजे वर जाणारी आणि अधोगामी असते ती खाली जाणारी म्हणजे खाली खोल खोल जाणारी जी प्रक्रिया असते तिला आपण अधोगामी प्रक्रिया असं त्या ठिकाणी म्हणतो. समजा या प्रक्रियेमध्ये काय होतं आता या ठिकाणी आपण बघू की अधोगामी अपक्षरणामध्ये ही जलीय प्रभावामुळे होणारी प्रक्रिया आहे. यामध्ये काय होतं की तळाकडचा जो भाग असतो, आता या ठिकाणी या स्लाइडमध्ये आपण बघू शकतो, समजा नदी हा जो पर्वत आहे या पर्वतावरनं नदीचा उगम ज्यावेळेस होत असतो, ही नदी खाली जात असताना हळूहळू त्या ठिकाणी व्ही आकाराची दरी तयार होते. म्हणजे काय होते या नदीच्या पात्रामधून जे काही दगडगोटे वगैरे वाहून येत असतात हे दगडगोटे या खालच्या तळाची झीज करतात आणि हळूहळू ही दरी खाली खोल खोल होत जाते. नंतर अजून या पाण्याचा वेग जेवढा जास्त असतो तेवढी ती खोली त्या दरीची वाढत जाते आणि हळूहळू ती दरी अतिशय खोल होत जाते. मग हे जे
हा जो घर्षण असतो याला, हे जे अपक्षरणाचा प्रकार असतो याला अधोगामी अपक्षरण किंवा अनुलंब अपघर्षण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा जर मुद्दा आपण या ठिकाणी बघितला तर तो आहे अभिशीर्ष अपक्षरण. अभिशीर्ष म्हणजे शीर्षाकडे होणारा. शीर्ष म्हणजे काय, तर त्याला आपण माथा म्हणतो. उदाहरणार्थ नदीचा जर आपण विचार केला तर नदी जी असते ही नदी या डोंगरामधून उगम पावत असते आणि ती खाली येत असते. मग नदी जेव्हा खाली येते तर खाली येत असताना ती काय करते, ती पुढे व्ही आकाराची दरी बनवत असते, पण हळूहळू ती मागच्या बाजूला सुद्धा काय करत असते, अपक्षरण करत जात असते आणि मागचा भाग सुद्धा त्या ठिकाणी ती खोल करत जात असते. म्हणजे तिच्या उगमाकडे, म्हणजे मागच्या बाजूला जाणारं जे अपघर्षण असतं किंवा अपक्षरण असतं त्याला आपण अधोगामी किंवा अभिशीर्ष अपक्षरण असं त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे नदीच्या उगमाकडे पार्श्ववर्ती जे अपक्षरण होतं, पार्श्ववर्ती म्हणजे मागे जाणारं, नदी पुढे जात असते, पुढे पण ती व्ही आकाराची दरी तयार करतच असते, पण मागे सुद्धा जे उगम क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे काही दगड गोटे किंवा खडक असतात, या खडकांचा तीव्र उतारामुळे ते कोसळतात आणि त्या ठिकाणी सुद्धा नदी खोल खोल असं अपक्षरण करत जातं. त्याला अभिशीर्ष अपक्षरण असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. आणि त्याच्यानंतरचा शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बाजूकडील अपक्षरण. बाजूकडील अपक्षरण या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिली आहे बघा. या नदीच्या वेगवेगळ्या ट्रिब्युटरीज आहेत, ती एकत्र येऊन या ठिकाणी नदी तयार होते. मग ही नदी ज्यावेळेस वाहत जात असते, आता ही याचं जे कारक आहे नदी आणि हिमनदी या ठिकाणी आपल्याला दिसतंय, तर ज्यावेळेस हिमनदी वाहत असते त्यावेळेस नदीच्या साईडला जे काही दगडं असतात किंवा साईड जी असते, आता या ठिकाणी काय होतं की ही जी नदी आहे ही नदी वाहत असताना फक्त त्या नदीच्या खोलच नाही तर आजूबाजूचे जे भाग असतात या आजूबाजूच्या भागांना सुद्धा तिथले नदीमधले दगडगोटे खरवडून काढत असतात आणि हळूहळू हा नदीचा जो विस्तार आहे हा हळूहळू वाढत जातो. नदी हळूहळू एवढी होत जाते, नंतर नदीचा जो आकार आहे हा हळूहळू वाढत जातो आणि हा जो आकार वाढत जातो, हा आकार या ठिकाणी कशामुळे वाढत जातो, तर हा आकार या बाजूकडील अपक्षरण जे असतं याच्यामुळे वाढत असतो आणि याच प्रक्रियेला काय म्हटलं जातं, दरीचे रुंदीकरण असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि यामुळे काय असतं की पूर मैदानांचं जे विस्तारीकरण असतं, हे पूर मैदानांचे विस्तारीकरण यामुळे या ठिकाणी घडत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या 9 अपक्षरण प्रक्रियांचा अभ्यास केला आहे. त्यानंतर पुढच्या ज्या इतर अपक्षरणाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्यांचा पण अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये आपण करणार आहेत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या प्रोफेसर दिनेश देवरे या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांनाही व्हिडिओ सेंड करा. धन्यवाद.